परंडा नगरपालिकेत कर्मचाऱ्यांची मुजुरी, पत्रकारांना अरेरावी अणधमकी। सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी असलेल्या नगर परिषद कार्यालयात सध्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे। जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांनाच औरोच्य भाषेत बोलून अपमानित करत धमकी देण्यापर्यंत कर्मचाऱ्यांची मजल गेली आहे। या मुजोर कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 26 एप्रिल रोजी परंडा येथील पत्रकार निसार मुजावर हे शहरातील काही समस्यांबाबत विचारणा करण्यासाठी नगर परिषद कार्यालयात सोळंके साहेबांना फोन केला असता त्यांनी पत्रकार निसार मुजावर यांच्याशी अरेरावीची भाषा करून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली। गेल्या 2-3 दिवसांपासून शहरात घडणाऱ्या घडामोडींबाबत त्यांनी कर्मचाऱ्यांकडे माहिती मागितली असता संबंधित कर्मचाऱ्यांनी माहिती देण्याऐवजी त्यांच्याशी अत्यंत उद्धटपणे वर्तन केले। एवढेच नाही तर पत्रकारांना अरेरावी करत पाहून घेण्याची धमकीही देण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले। परंड्यामध्ये स्वादिष्ट जेवण हवं आहे का? तर मग या हॉटेल किनारा फॅमिली रेस्टॉरंटमध्ये येथे मिळणार मटन डवारा थाळी अनलिमिटेड फक्त 250 रुपयांमध्ये, गावरान चिकन डवारा थाळी अनलिमिटेड फक्त 200 रुपयांमध्ये, किनारा मच्छी थाळी अनलिमिटेड फक्त 200 रुपयांमध्ये। आमचा पत्ता आहे पिंपरखेडा रोड परंडा। ऑर्डरसाठी आताच संपर्क करा। आप्पा वारे। नगर परिषद हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा स्तंभ आहे, जिथे पारदर्शकता असणे अपेक्षित आहे। मात्र परंडा नगरपालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समन्वय नसल्याचे चित्र दिसत आहे। नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याऐवजी प्रश्न विचारणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे कर्मचारी करत आहे। एका पत्रकारासोबत जर असे घडत असेल तर सामान्य माणसाची काय अवस्था होत असेल, असा संतप्त सवाल विचारला जात आहे। यामुळे पत्रकार संघटना आता आक्रमक झाली असून या घटनेचा निषेध करण्यासाठी परंडा तालुक्यातील सर्व पत्रकार एकवटले आहेत। त्यांनी तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन दोषी कर्मचाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासनालाही पाठवण्यात आली आहे। विजय मेहर, न्यूज मराठी, परंडा। जे आत्ता निवेदन दिले त्या निवेदनाच्या अनुषंगाने मी वरिष्ठ कार्यालयास ते निवेदन पाठवतो आणि योग्य ती कारवाई करण्यासाठी प्रस्तावित करतो। निसार मुजावर यांनी जनतेची समस्या परंडा नगरपालिकेचे कर्मचारी सोंडगे यांच्याकडे फोनद्वारे मांडली होती किंवा कचरा भरपूर झालेला आहे, 3-4 दिवस झालं कचरा गाडी नाही, ते पाठवून कचरा उचलावा। परंतु संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना शिवीगाळ करून अरोच्य भाषेत दमदाटी केली, जातीवाचक बोलले। त्यांचा आम्ही सर्व पत्रकार जाहीर निषेध करतो आणि संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तहसीलदार, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याकडे आम्ही करत आहोत। राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नेहमीच कुठलेही समजा इव्हेंट असतील, कार्यक्रम असतील, समस्या असतील, त्या मांडण्यासाठी सतत पत्रकारांना फोन केले जातात किंवा सर्व पत्रकार त्या ठिकाणी त्या इव्हेंटची बातमी करतात, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात। आणि परंडा शहरामध्ये काही समस्या असतील त्या समस्या देखील पत्रकारांना हमेशा त्या ठिकाणी निदर्शनाला आणून देण्याचं काम हे नागरिक करत असतात। अशाच प्रकारच्या ज्या काही घटना घडामोडी घडत होत्या त्या कचरा घंटागाडीच्या संबंधित, त्याच्यामुळे निसार मुजावर यांनी तर नगरपालिकेचा जो सोंडगे आहे त्याला त्यांनी विचारणा केली की बाबा कचरा घंटागाड्या काय येत नाहीत। त्यावेळेस त्या सोंडगेंनी काय सांगायला पाहिजे किंवा असे प्रॉब्लेम आहे किंवा अशी समस्या आहे, मात्र हे त्या सोंडगेंनी सोडून दिलं आणि डायरेक्ट त्यांनी मुजावर यांना धमकी देण्याचा प्रयत्न केला, शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला। हे चुकीचं आहे आणि पत्रकारांना जर तुम्ही धमकी देत असाल तर मग सर्वसामान्य नागरिकांचं काय? अशा प्रकारे जर असे मुजुरी करणारा जर अधिकारी असं वागत असेल, कर्मचारी असे वागत असतील तर अशा मुजोर, अशा घमंडी अशा त्या कर्मचाऱ्यावर कायदेशीर निलंबनाची कारवाई ही व्हायलाच पाहिजे आणि नाही झाली तर आम्ही पत्रकार पिटून उठू, पण त्याला त्याची जागा दाखवू। पत्रकार निसार मुजावर यांनी घंटागाडी येत नसल्याची तक्रार नगरपालिकेचे कर्मचारी जगदीश सोंडगे यांच्याकडे केली होती। ते सोडवण्याऐवजी जगदीश सोंडगे यांनी मुजावर यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व त्या घटनेचा सर्व पत्रकारांनी आज निषेध नोंदवून तहसीलदारांना निवेदन दिले। सोंडगे यांच्यावर प्रशासकीय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी
अशी मागणी पत्रकारांच्या वतीने आज आम्ही सर्वजण केली आहे.